नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. 300 कर्मचाऱ्यांना आउटसोर्सिंगद्वारे देण्यात आली होती नोकरी. आउटसोर्सिंगद्वारे नोकऱ्या देऊन करण्यात आला घोटाळा. सिटी न्यूज सुपरफास्टच्या बातमीनंतर औसायक बोलले. मिळणाऱ्या 50% रकमेसाठीचे मूळ कागदपत्रे द्यावेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगल कलश यात्रेचे अकोल्यात आगमन. महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कलश यात्रेचे जंगी स्वागत. श्री राजराजेश्वर मंदिरात मंगल कलश शोभायात्रेचे स्वागत. मान्यवरांच्या हस्ते राजराजेश्वरांचा जलाभिषेक. महाराष्ट्र दिन सोहळ्याची जय्यत तयारी. शास्त्री क्रीडांगणावर पालकमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी ध्वजारोहण. आता सविस्तर बातम्या. अकोला महानगरपालिकेतील 300 कर्मचाऱ्यांशी संबंधित आउटसोर्सिंग टेंडर घोटाळ्यात मोठ्या माशांचा समावेश असण्याची शक्यता आहे आणि पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर काय पाऊल उचलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, तसेच महानगरपालिकेद्वारे इतर टेंडर कसे दिले जातात हे देखील पाहावे. बांधकाम विभागाच्या क्लब टेंडर घोटाळ्यासारखाच हा घोटाळा आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे 300 कर्मचाऱ्यांचे आउटसोर्सिंग प्रकरण उच्च न्यायालयात गेले असते तर ते रद्द झाले नसते. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी नकारात्मक टिप्पण्या केल्यानंतर खेते कंपनीला काम कसे देण्यात आले हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेने आउटसोर्सिंग अंतर्गत बेकायदेशीर ठेका दिला आहे. नगरपालिकेने बेकायदेशीर टेंडर रद्द करून ते लपवण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार या घोटाळ्याची चौकशी करणार नाही, कारण यात काही भाजप नेते सामील आहेत, अशी ओरड आहे. त्यामुळे आता सवाल असा आहे की पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देतील का? आउटसोर्सिंग टेंडर घोटाळ्यातील महत्त्वाचे दस्तावेज आरआरसी न्यूज सुपरफास्टच्या हाती लागले आहेत आणि या सर्व प्रकरणांमध्ये वरिष्ठांवर कोण दबाव टाकत होते किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच आपल्या फायद्यांसाठी सुमारे 9 कोटींचे वार्षिक टेंडर बेकायदेशीरपणे देण्यात यश मिळवले, याची चौकशी सुरू आहे. महापालिकेत सुमारे 300 कर्मचाऱ्यांना आउटसोर्सिंगद्वारे नोकरी देण्यात आली. हा ठेका देताना नियमांचे उल्लंघन करण्यात आले. उच्च न्यायालयाने आपला निकाल देण्यापूर्वीच मनपा आयुक्तांनी आउटसोर्सिंग करार रद्द करण्याचा आणि प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला. उच्च न्यायालयात हे उघड झाले की खेते कंपनीला 0% काम देऊन केंद्र आणि राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. याचे सर्व दस्तावेज आरआरसी न्यूजच्या हाती लागले आहेत. नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन झाले की नाही या प्रकरणी पालकमंत्री चौकशी करतील की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. औसान्यात असलेल्या मलकापूर अर्बन बँक ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. परत मिळणाऱ्या 50% रकमे इतकेच फिक्स्ड डिपॉझिट बचत खात्याचे मूळ कागदपत्रे बँकेत जमा करावे, असे मलकापूर अर्बन सहकारी बँकेचे औसायक अशोक खरात यांनी स्पष्ट केले आहे. औसान्यात असलेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना 50% रक्कम देण्यात येणार आहे. असे असताना ठेवीदारांकडून फिक्स्ड डिपॉझिटचे सर्वच्या सर्व कागदपत्रे बँकेने जमा करून घेतली जात होती. याविषयी सिटी आरआरसी न्यूजने गेल्या 2 दिवसापासून सातत्याने वृत्त प्रसिद्ध करत याविषयी ग्राहकांचे हित साधले. औसान्यातील बँक ठेवींची संपूर्ण कागदपत्रे जमा करत होती, त्याविषयीची कुठलीही सूचना औसायकांनी दिली नव्हती. अखेर आरआरसीने ग्राहकांच्या हितासाठी बातमी प्रसिद्ध करताच ग्राहकांचे विविध FDच्या मिळणाऱ्या रकमेच्या इतकेच मूळ कागदपत्रे बँकेत जमा करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मलकापूर अर्बन बँकेच्या ठेवीदारांकडून बँकेत FDची संपूर्ण मूळ कागदपत्रे द्यावी लागणार नाही. एकूण रकमेच्या 50% रक्कम बँक देणार असून त्या रकमेच्या इतकीच FD मूळ कागदपत्रे द्यावी लागणार आहे. केवळ ज्यांच्याकडे एकच FD आहे त्यांना ती मूळ स्वरूपात बँकेला द्यावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या 65व्या वर्धापना दिनानिमित्त राज्यभरात गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रा आयोजित केली आहे. अमरावती विभागातून सुरू झालेली ही मंगल कलश यात्रा बुधवारी अकोल्यात पोहोचली.
याप्रसंगी अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महानगर अध्यक्ष श्री विजयभाऊ देशमुख आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगल कलश यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी जोरदार आतषबाजी करण्यात आली। 44°C जास्त तापमान असूनही शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्ते कलश यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित होते। अमरावती विभागात ही यात्रा मोझरी येथून सुरू झाली। तेथे पूजा अर्चना केल्यानंतर जिल्ह्याचे गाविलगड किल्ला, चिखलदरा, जैन तीर्थक्षेत्र मुक्तागिरी, संत श्री गुलाबराव महाराज यांची कर्मभूमी मधान, महानुभाव पंतांची काशी, श्री क्षेत्र रिद्धपूर, गाडगेबाबांचे निवासस्थळ वलगाव, विदर्भ कन्या रुक्मिणी देवींचे माहेर कौंडण्यपूर इत्यादी ठिकाणाहून पवित्र माती आणि नदीचे पाणी कलशामध्ये विसर्जित करण्यात आले। कलश यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास जतन करणे, त्यांची सभ्यता, संस्कृती आणि परंपरा प्रदर्शित करणे, तसेच किल्ल्यांचे जतन करणे आणि महापुरुषांच्या कार्याची गौरवशाली वारसा पुढे नेणे या उद्देशाने राज्यभरात मंगल कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या मंगल कलश यात्रेच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र गौरव संस्कृती व्रताचे अनुकरण करत समृद्ध महाराष्ट्राचा अमृत कलश पुढे नेणार असल्याची माहिती आमदार संजय खोडके यांनी यावेळी दिली। महाराष्ट्रामध्ये कलश यात्रा ही आज राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेली आहे। त्याचा मात्र मूळ उद्देश आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आधी आणि निर्मितीनंतर ज्या लोकांचं योगदान या महाराष्ट्र निर्मितीसाठी आहे, फक्त निर्मितीसाठी आणि त्यानंतर हा महाराष्ट्र मोठा होण्यासाठी, वाढण्यासाठी, औद्योगिक आणि सर्व क्षेत्रात त्याची प्रगती होण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतलेले आहे त्या सर्व लोकांचा सत्कार झाला पाहिजे, त्यांची आठवण झाली पाहिजे, याच्यासाठी हा कलश यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केली आहे। महाराष्ट्रातल्या 5 विभागामधून सर्व कलशमध्ये पवित्र माती आणि पवित्र नद्यांचं पाणी असं एकत्रित करून मुंबईला एक मेला तिथं मोठी यात्रा निघणार आहे। तिथं दालना केलेलं आहे आणि ज्या संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी आपले आहुती दिली अशा लोकांचं तिथं जे काही त्यांनी केलेलं काम आहे त्याच्या स्लाइड्स आणि त्याचे फोटोग्राफ्स वगैरे लावलेले आहे आणि नंतर जे मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेले आहेत, ज्यांनी ह्या महाराष्ट्रासाठी प्रगती केलेली आहे, त्या प्रगतीचं त्यांनी काय योगदान दिलेलं आहे याचं पूर्ण प्रदर्शनी तिथे लावलेली आहे। आणि ह्या 4 दिवस 1 ते 4 मेपर्यंत महाराष्ट्रात हा आयोजन पार्टीतर्फे करण्यात आलं आहे। त्यापेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, त्यानंतर प्रफुल्ल पटेल साहेब, त्यानंतर आपले तटकरे साहेब, भुजबळ साहेब या सर्वांनी ही संकल्पना मांडली आणि त्याला आज अकोल्यातून आमची ही पदयात्रा रथयात्रा आता शेगावकडे चालली आणि तिथून सिंदखेड राजाहून तो रथ आमचा मुंबईला जाईल। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या संकल्पनेतून राज्यातील प्रत्येक भागातील महापुरुषांच्या निवासस्थानकांच्या समृद्ध भूमीतील माती आणि पाणी एकत्रित करून मंगल कलश यात्रा काढण्यात येत आहे। या कलश यात्रेचे आज अकोल्यात आगमन झाल्यानंतर श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अजितदादांच्या लाडक्या भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या विकासाचा अमृत कलश पुढे नेला। महाराष्ट्र दिनाच्या 65व्या स्थापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या संकल्पनेतून राज्यातील प्रत्येक भागातील महापुरुषांच्या निवासस्थानांच्या समृद्ध भूमीतील माती आणि पाणी एकत्रित करून मंगल कलश यात्रा काढण्यात येत आहे। या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या गौरव संस्कृतीचे जतन करत महाराष्ट्राचा अमृत कलश पुढे नेण्याचा निर्धार केला जात आहे। काल अमरावती येथून सुरू झालेल्या मंगल कलश शोभायात्रेचे आज अकोल्यात आगमन झाल्यानंतर अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले। ढोलताशे वाजवून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मंगल कलश यात्रेचे स्वागत करण्यात आले। शहरात प्रवेश केल्यानंतर मंगल कलश यात्रा शहरातील आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मंगल कलश यात्रेत आलेल्या राज्यांचे मंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार संजय खोडके यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले। श्री राजराजेश्वर मंदिरात मंत्री इंद्रनील नाईक, आमदार संजय खोडके आणि महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्या हस्ते श्री राजराजेश्वर महाराजांचा जलाभिषेक करून महाआरती करण्यात आली। यावेळी हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमला होता।
श्री राजराजेश्वर महाराज मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने राज्याचे मंत्री इंद्रनील नाईक, आमदार संजय खोडके आणि महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांचा शाल, श्रीफळ आणि राजराजेश्वर महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। विशेष बाब म्हणजे मंगल कलश शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासह लाडली बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या लाडक्या भगिनी शेकडोंच्या संख्येने गुलाबी साड्या परिधान करून मंदिरात उपस्थित होत्या। राजराजेश्वर महाराजांचा जलाभिषेक केल्यानंतर हे पवित्र पाणी मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात आले। त्यानंतर ही यात्रा आपल्या पुढील मुक्कामासाठी पातूरकडे रवाना झाली। मंगल कलश शोभायात्रेचे स्वागत यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख, शहर युवक अध्यक्ष अजय मते, गौतम गवई, माजी नगरसेवक अजय रामटेके, दिलीप देशमुख, संतोष डाबेराव, मनोज गायकवाड, फैयाज खान, अब्दुल रहीम पेंटर, अफसर कुरेशी, नकीर खान, बुड्ढन गाडेकर, याकूब पहलवान, अशोक परलीकर, सुधीर कहाकर, महिला अध्यक्ष सुषमाताई निचळ, मंदाताई देशमुख, आकाश इंगडे, राजेश नेरकर, मुन्ना ठाकूर पहलवान, अब्दुल नाईक, अविनाश इंगडे, मंगेश इंगडे, ताज नौरंगाबादी, यश सावल, अजय कांबळे, कैलाश कराडे, सोनू पठाण, इरशाद भाई, अब्दुल नाझीम मुस्तान भाई, प्रकाश खंडारे, युनुस रेघीवाले, मंगेश चोपडे, मुकुंद इंगडे, मोंटू शिरसाट, काशी इंगडे शिरसाट, तीर्थ इंगडे, यश तायडे आदींनी अथक प्रयत्न केले। महाराष्ट्र दिनाचा सोहळा लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर साजरा होणार आहे। गुरुवारी सकाळी 8 वाजता पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल। विविध दलांकडून ते मानवंदना स्वीकारतील। हा कार्यक्रम तंत्रशुद्ध व्हावा या दृष्टीने दररोज सकाळी रंगीत तालीम घेतली। ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस गृहरक्षक दलाची मानवंदना पालकमंत्री स्वीकारतील। त्यापूर्वी सकाळी 7:15 जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण होईल। महाराष्ट्र स्थापनेचा वर्धापन दिन अतिशय दिमाखाने साजरा व्हावा अशी तयारी सुरू आहे। अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तयारी पूर्ण केली आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। यावर्षी पाऊस कसा असेल, कोणती पिके चांगली येतील, देशातील परिस्थिती कशी राहील, देशाच्या राजाचे आसन स्थिर राहील की अस्थिर इत्यादी भविष्यातील गोष्टीविषयी सर्वांना भेंडवळच्या घटरचनेची उत्सुकता लागलेली असते। गुरुवारी 1 मे रोजी भेंडवळच्या घटरचनेची भविष्यवाणी केली जाईल। भेंडवळची विख्यात घट रचना सुमारे 360 वर्षापासून अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाते। दरवर्षीप्रमाणे बुधवार 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेला घट रचना करण्यात आली। गुरुवार 1 मे रोजी त्यातील बदलांविषयी भविष्यवाणी केली जाईल। भेंडवळ गावाच्या बस स्थानकाजवळ असलेल्या शेतात 15x15च्या गोलाकारात 18 प्रकारची विविध धान्य ठेवतात। त्यांच्या मध्यभागी 2x2 फूट आकाराचा 1 फूट खोल खड्डा करून 4 मातीचे ढेके ठेवतात, ज्यावर पाण्याने पूर्ण भरलेला एक कलश ठेवून त्यावर करडई, वडा, पकोडे, पापड, गुजिया इत्यादी ठेवले जातात। दुसऱ्या दिवशी त्यांचे निरीक्षण करून चंद्रभान महाराज, पंजाबी बुवा आणि सारंगगड बुवा वाघ राजकीय, आर्थिक, पीक परिस्थिती, सुरक्षा व्यवस्था, पाऊस इत्यादी सर्व प्रकारचा अंदाज व्यक्त करतात। आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगातही 360 वर्षापासून चालत आलेल्या भेंडवळच्या घट रचनेवर हजारो शेतकरी विश्वास व्यक्त करतात। हे निश्चितच अविश्वसनीय आहे। कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी म्हटले आहे की जल राज्याचे व्यवस्थापन उपक्रम केवळ एका पंधरवाड्यापुरता मर्यादित न ठेवता तो जीवनशैली म्हणून स्वीकारायला हवा।
आकाश फुंडकर आज जलसंपदा विभागातर्फे नियोजन भवनात आयोजित जलव्यवस्थापन कार्य पंधरवाड्याच्या समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते। याप्रसंगी जिल्हाधिकारी अजित कुंभार, अकोला पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता योगेश दाभाडे, कार्यकारी अभियंता अमोल वासुडकर व इतर मान्यवर उपस्थित होते। पालकमंत्री आकाश फुंडकर म्हणाले की उत्कृष्ट नियोजनाच्या माध्यमातून कमी पाऊस असूनही इस्रायल आणि काही आखाती देशांनी समृद्धी मिळवली। त्या तुलनेत आपल्याकडे पाण्याची उपलब्धता खूप जास्त आहे, त्याचा योग्य वापर व्हायला हवा। हजारो वर्षांच्या पावसातून जमिनीत तयार झालेल्या जलसाठ्याचा उपसा हानिकारक ठरू शकतो, त्यामुळे पाण्याचा योग्य वापर ही सवय व्हायला पाहिजे। नहरांची नियमित स्वच्छता न झाल्यामुळे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही। स्वच्छतेत सातत्य असणे आवश्यक आहे। जलव्यवस्थापनासंदर्भात जलउपयोग संस्थांमध्ये जनजागृती निर्माण करावी। उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, जेणेकरून उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार नाही। त्यांनी प्रत्येक नागरिकाला जलव्यवस्थापनात योगदान देण्याचे आवाहनही केले। तर जिल्हाधिकारी अजित कुंभार म्हणाले की हर बूंद अधिक पैदावार या सूत्राप्रमाणे कृषी सिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर आवश्यक आहे। याबाबत जनजागृती करण्यासाठी कृषी व जलसंपदा विभागाने समन्वयाने काम करावे। या उपक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। याप्रसंगी जलप्रतिज्ञा घेण्यात आली। या पंधरवाड्यात नहार स्वच्छता मोहीम, जलउपसा, सिंचनाच्या तक्रारीचे निवारण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, पाणी वापर संस्था संवाद आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, असे अधीक्षक अभियंता दाभाडे यांनी प्रस्ताविकात सांगितले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। पाणी शोधत असलेल्या खेरडा परिसरातील काटेपूर्णा नदीच्या पात्रातील गाळात अडकलेल्या एका नीलगायला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि वन कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले। एप्रिल महिन्याच्या अखेरीस उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे। यासोबतच जिल्ह्यात पाणी टंचाई देखील गंभीर रूप धारण करत आहे। वाशिम जिल्ह्यातील खेरडा परिसरात काटेपूर्णा नदीच्या गाळात एक नीलगाय 3 दिवसांपासून अडकून पडली होती। सध्या जिल्ह्यातील बहुतेक नद्या, सिंचन तलाव आणि लहान प्रकल्प कोरडे पडले आहेत। परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की खेरडा परिसरात काटेपूर्णा नदीच्या काठावर पाण्याची शोधात आलेली एक जंगली नीलगाय 3 दिवसापासून चिखलात फसलेली आढळली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रोहीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले। रोहीला लागलेली धाक, तिच्या डोळ्यातील भीती आणि सूर असलेला संघर्ष पाहून तेथे उपस्थित लोकांचे हृदय पिळवटून गेले। या नीलगाईला बाहेर काढल्यानंतर तिला जंगलाच्या दिशेने हाकलण्यात आले। एका विद्यार्थिनीचे कोचिंग क्लासेसच्या नावाखाली अपार्टमेंटमध्ये अत्याचार करणाऱ्या तरुणाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे। सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील जठारपेठ परिसरात हॉटेल सम्राट बियर बार जवळ एका फ्लॅटमध्ये एका तरुण आणि तरुणीशी संशयास्पद हालचाल नागरिकांनी पाहिली। त्यांनी तात्काळ सिव्हिल लाईन पोलिसांना माहिती दिली। तोपर्यंत काही हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्तेही घटनास्थळी पोहोचले होते। पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली। चौकशी दरम्यान तरुणाने फसवणूक, अत्याचार केल्याची माहिती तरुणीनेच दिली। त्यानंतर पोलिसांनी मूर्तिजापूर येथील आरोपी नोवेल अली नवाब अली याला अटक केली। तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। अकोला शहर शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास येत आहे। येथे शिक्षण घेण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने विद्यार्थी येतात। त्यामुळे येथे आल्यावर विद्यार्थी काय करतात, कोणाला भेटतात याकडे पालकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे। या घटनेचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करत आहेत। सम्राट बियर बार जठारपेठ चौकात एका फ्लॅटमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी स्थानिक रहिवाशांना मिळून आले। पोलिसांना फोन केला। आम्ही तिथे जाऊन त्या मुलीला आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं। त्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की हिच्यातला जो आरोपी आहे नोवेल अली नवाब अली, वय 19, राहणार मूर्तिजापूर तालुका, याच्या विरुद्ध त्या मुलीने तक्रार दिल्यामुळे BNS सेक्शन 75(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट।
LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। 300 कर्मचाऱ्यांना आउटसोर्सिंग द्वारे देण्यात आली होती नोकरी। आउटसोर्सिंग द्वारे नोकऱ्या देऊन करण्यात आला घोटाळा। सिटी न्यूज सुपरफास्टच्या बातमीनंतर औसायक बोलले, मिळणाऱ्या 50% रकमेसाठीचे मूळ कागदपत्रे द्यावेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगल कलश यात्रेचे अकोल्यात आगमन। महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कलश यात्रेचे जंगी स्वागत। श्री राजराजेश्वर मंदिरात मंगल कलश शोभायात्रेचे स्वागत। मान्यवरांच्या हस्ते राजराजेश्वरांचा जलाभिषेक। महाराष्ट्र दिन सोहळ्याची जय्यत तयारी। शास्त्री क्रीडांगणावर पालकमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी ध्वजारोहण। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड।